महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे। शरद पवारांच्या खासदारांवरती अजित पवारांकडून गळ टाकला जातो अशा प्रकारची चर्चा आता रंगू लागलेली आहे। सुनील तटकरे खासदारांना फोन करत असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आता रंगू लागलेली आहे। शरद पवारांच्या खासदारांना पक्षात घेण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात आहे। शरद पवारांच्या खासदारांकडून मात्र या चर्चांचं खंडन करण्यात आलंय। ते वक्तव्य करतात, भूमिका घेतात। आज ते भाजप बरोबर आहेत, आज ते सत्तेत आहेत। त्यांच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत। त्यामुळे ते भूमिका घेत असताना ते व्यक्तिगत भूमिका घेतात। पण दादांच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं, मला असं वाटतं की दादा हे प्रमुख नेते आहेत। पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं, प्रफुल्ल पटेलांचं सुद्धा बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं। पण प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर काम करणारे नेते आहेत। तटकरे साहेबांच्या बाबतीत मला काय खूप खोलात जाऊन सांगता येणार नाही। निवडणुका संपल्या, त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं, त्याच्यानंतर 1 तारखेपर्यंत सगळे, त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं। आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते। त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांची बोलायला पाहिजे। आणि याच्या अफवा पसरवल्या जातात, हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात। आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको। एकीकडे बीजेपी आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून असे सांगणारे लोक आहेत। सोनिया दुहाणकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले। 4.5 वर्ष आता सरकार विरोधामध्ये तुम्ही कसे राहाल, सर्वाईव्ह कसे कराल, मतदारसंघामध्ये निधी कसा भेटेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल तर स्टेबल करायचं असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला। परंतु आम्ही 7ही लोकांनी त्यांचं फक्त ऐकून घेतलं, त्याच्यापेक्षा पुढचं त्याच्यामध्ये काही झालं नाही। मला राजकीय कुणी संपर्क केलेला नाहीये। मला फक्त राजकारणात बोलण्याचा अधिकार आदरणीय सुप्रियाताई आणि साहेब हे दोघं, जयंत पाटील साहेब जर राजकीय विषयावर चर्चा करू शकतात, चौथा माणूस कोणी दुसऱ्या पक्षाचा तर मला कोणी राजकीय बोललंच नाही। अशी माझ्या दृष्टीने तरी ती माहिती एकदम चुकीची आहे। आम्हाला कोणाला संपर्क, आमच्या 8चे 8 लोकसभेचे खासदार आम्ही एकत्रितरित्या एंटायर सर्वजण एक आहोत। आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केला नाही असं माझं मत आहे आजच्या क्षणापर्यंत। आता तुमच्याकडे कुठून बातमी आली मला नाही सांगता येत।